साईबाबा संस्थानातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्याचा मोठा निर्णय साई संस्थानाने घेतलाय। संस्थानातील कर्मचाऱ्यांची पहाटे 4 वाजता ड्युटी सुरू व्हायची, ती आता सकाळी 6 वाजता सुरू होणार आहे। शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थानकडून हे मोठं पाऊल उचलण्यात आलंय। 9 ते 26 वर्षांपर्यंतच्या मुलींना गर्भाशयाच्या कॅन्सर प्रतिबंधक मोफत लसीकरणासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। HPV ही लस CSR फंडातून सामाजिक बांधिलकी म्हणून मोफत लसीकरण राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। कोल्हापूरच्या आरोग्य संकुलात प्राथमिक नियोजन बैठकीत ते बोलत होते। पुण्याचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी बंद राहणार आहे। समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्तीच्या कामासाठी सहकार नगरमधील काही भागात पाणीपुरवठा बंद असेल, तर शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल। अकोल्यातील गुलजारपूरमध्ये महापालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली आहे। यावेळी अतिक्रमणधारकांकडून ही मोहीम थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या अतिक्रमणधारकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहराजवळचा रेल्वे उड्डाणपूल रखडल्यानं मोठी गैरसोय होतीये। ऐतिहासिक बौद्ध गुफा पर्यटन स्थळाला जोडणारा हा उड्डाणपूल रखडलाय। जमीन संपादनात अडचणी येत असल्यानं काम ठप्प झालंय। दरम्यान प्रशासनानं यावर मार्ग काढण्याची मागणी होतीये। साताऱ्यात गॅस पाईपलाईनचं खोदकाम चालू असताना जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन फुटली आहे। यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं। संपूर्ण रस्त्यावर चिखल तयार झाला। यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। जीबीएसच्या वाढत्या प्रादुर्भावाविषयी केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक झाली आहे, अशी माहिती मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। राज्य सरकारनं घेतलेल्या खबरदारीमुळे आजारपणाचा आकडा कमी होतोय, असंही आंबेडकर म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य आणि हिरकणीचं ऐतिहासिक अस्तित्व नाकारणाऱ्या राहुल सोलापूरकर यांचा रायगडमध्ये निषेध नोंदवण्यात आला। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी इथल्या ग्रामस्थांनी राहुल सोलापूरकर यांच्या फोटोला जोडे मारत फोटोचं दहन केलं। अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मराठा संघटनांकडून पुण्यात आंदोलन करण्यात आलं। राहुल सोलापूरकर हे भांडारकर प्राच्य विद्या संस्थेचे विश्वस्त असल्यामुळे भांडारकर संस्थेमध्ये आंदोलन झालं। दरम्यान संस्थेनं सोलापूरकर यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली। पंढरपुरात उजनी जलसमाधी आंदोलन ग्रामस्थांकडून मागे घेण्यात आलं। उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जलपर्यटन केंद्राला विरोध करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होतं। मात्र जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यासोबत बैठक लावण्याचं आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। चंद्रपुरात महापुरुषांचा पुतळा विटंबना प्रकरणी कठोर कायदे करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे। यासाठी पुरोगामी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिलं। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी हद्दवाढ कृती समितीनं आंदोलन छेडलंय। त्यासाठी शहरातील चौकाचौकात डिजिटल बोर्ड लावण्यात आलेत। कोल्हापूर शहरवासियांची परिस्थिती कोंबडीच्या खुराड्यात कोंबल्यासारखी झाली आहे, अशा प्रकारचे संदेश या डिजिटल बोर्डांवर दिसतात। भिवंडीत बजरंग दलाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला। कुंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह चिथावणीखोर विधान करणाऱ्या माजिद मनसुरीला अटक न केल्यानं बजरंग दल आक्रमक झालं। तातडीनं त्याला अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बजरंग दलानं दिला। वाशिम तालुक्यातील वाईमध्ये शेत शिवारात वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातलाय। वन्य प्राण्यांनी रब्बीच्या गहू पिकांसह इतरही पिकांचं नुकसान केलंय। रानडुकरं नीलगाईच्या कळपानं शेतीचं नुकसान केलंय। वारंवार तक्रारी करूनही वन विभागाकडून ठोस उपाययोजना होत नाहीत, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे। गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात नीलगाईची शिकार करण्यात आली। या प्रकरणी वन विभागानं 12 आरोपींना अटक केली। न्यायालयानं या सर्व आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे।
डोंबिवलीच्या शिळफाटा परिसरात मेंढ्यांच्या झुंजी लावल्याचा प्रकार समोर आलाय। विशेष म्हणजे या झुंजी लावणाऱ्यांमध्ये उच्च शिक्षित तरुणांचा समावेश आहे। या प्रकरणी कल्याण पोलिसांनी 30 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। साताऱ्यातील चाळकेवाडी पठारावर एका नवीन पालीच्या प्रजातीचा शोध लागलाय। इंडोनेशियातील संशोधक डॉक्टर थसून अमरसिंघे यांनी या पालीच्या प्रजातीचा शोध लावला। या हेमिडकटायलस या अमरसिंघी असं या पालीला नाव देण्यात आलेलं आहे। ही पाल पठारावरील दगडाखाली वास्तव्य करते। पंकजा मुंडे, सुरेश धस उद्या एकाच मंचावरती येणार असल्याची माहिती मिळते। सुरेश धस यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमाला पंकजा मुंडे बीडमध्ये उपस्थित राहणार आहेत। आष्टीतील उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सरकार आणि संघटनेत समन्वय राखण्यासाठी भाजपकडून विशेष नेमणुका करण्यात आल्या। भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यांमध्ये भाजपचा आता संपर्क मंत्री म्हणून काम पाहणार आहे। भाजपचा मंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही भाजपकडून गणेश नाईकांवरती ही जबाबदारी देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्येही भाजपकडून संपर्क मंत्री नेमण्यात आले। बीडमध्ये पंकजा मुंडे तर संभाजीनगरात अतुल सावे संपर्क मंत्री असतील। भाजपच्या कार्यशाळेला अनेक आमदार गैरहजर होते। या गैरहजर आमदारांना याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। महाराष्ट्राच्या निवडणुकीत घोटाळा झाला असून याबाबत निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागेल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केलंय। 4 महिन्यांमध्ये मतदान कसं वाढलं असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला। निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे असं म्हटलं जातं, मात्र आता ती स्वायत्त संस्था राहिलेली नाही असं विधान भास्कर जाधव यांनी केलंय। निवडणूक आयोग काय म्हणतं यापेक्षा आता लोक काय म्हणतात हे महत्त्वाचं आहे असंही ते म्हणाले। मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावरून आदित्य ठाकरेंनी भाजप आणि अदानींवरती निशाणा साधलाय। अर्थसंकल्पात व्यावसायिक गाळे दुकानांवर मालमत्ता कर लावावा, आता प्रत्येक झोपडीवरही कर लावतील अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली, तर हा अदानी कर असल्याची टीकाही त्यांनी केली। मुंबईचा अर्थसंकल्प हा मुंबईकरांच्या स्वप्नांना गती देणारा आहे असं वक्तव्य मंत्री आशिष शेलारांनी केलंय। अर्थसंकल्पात मांडण्यात आलेल्या सोयीसुविधा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले। मंत्री धनंजय मुंडेंचे सर्व घोटाळे बाहेर काढणार असल्याचं वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी केलंय। युतीमध्ये असल्यानं मुंडेंच्या घोटाळ्यांकडे दुर्लक्ष करणार नाही असंही धस म्हणाले। अंजली दमानी यांनी बीडला आणि एका समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला अशी टीका मंत्री धनंजय मुंडेंनी केली, तर माझ्यावर आरोप करण्यासाठी दमानी यांना काम दिल्याचा आरोपही मुंडेंनी केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवायला हवी होती, मात्र त्यांच्यात धाडस नसल्याची टीका आमदार रोहित पवारांनी केली। तर बीडमध्ये आतापर्यंत झालेली कामं खरंच झाली आहेत का असा सवाल करत या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला। अंजली दमानिया यांचा आरोप खरा असल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी दिली आहे। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड सगळी कामं करायचे, खातं चालवायचे याचा मला अनुभव असल्याचंही दानवेंनी सांगितलं। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी बीड प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं, त्यामुळे लवकरात लवकर अहवाल आला तर दोषींवर कारवाई होईल असं त्यांनी म्हटलंय। विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचे सर्व पुरावे आहेत, त्यामुळे विष्णू चाटेचा मोबाईल जप्त करण्याची मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे। विष्णूचा मोबाईल हस्तगत करून त्या मोबाईलमधील सर्व पुरावे गोळा करण्याची मागणी करण्यात आली आहे। हिंगोलीत कारल्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय, यामुळे कारल्याची वेल पिवळी पडतीये।
पानंही गळून जात आहेत। महागड्या औषधाच्या फवारण्या करूनही कोणताही फरक पडत नसल्यानं कारले उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। यावर कृषी विद्यापीठानं मार्गदर्शन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे। हिंगोलीत वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी होतीये। ब्राह्मणवाडा, चोंडी बुद्रुक, माळ शेलू परिसरात हातातोंडाशी आलेलं पीक वन्य प्राणी उद्ध्वस्त करतायत। त्यामुळे या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करतायत। हिंगोलीत औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्री उत्सवाची तयारी सुरू झाली आहे। रथसप्तमीनिमित्त नागनाथाच्या रथाची पूजा करण्यात आली। यानंतर रथ बाहेर काढण्यात आला। भाविकांनी रथासह मंदिराला प्रदक्षिणा घातली। महाशिवरात्रीपर्यंत हा रथ बाहेरच ठेवला जाणार आहे। विदर्भातील भाविकांचा प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या डभामध्ये श्री नाथनंगे महाराज यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला। या महोत्सवात लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी संस्थांच्या स्वयंसेवकांकडून शिस्तबद्ध नियोजन करून 251 क्विंटल महाप्रसाद भाविकांना वाटण्यात आला। साई मंदिराच्या सुवर्ण कलशाची संस्थान प्रशासनाकडून डागडुजी सुरू आहे। कळसावरील मुलामा काही ठिकाणी निघाल्यानं कळसावर सोन्याचा लेप घातला जातोय। त्यासाठी कलशाभोवती पडदा बांधण्यात आलाय। या कामाला 4 ते 5 दिवस लागणार आहेत। ठाण्यात पावसाळ्याआधी प्रमुख नाल्यांच्या साफसफाईला सुरुवात झाली आहे। या नाल्यांमधील गाळ काढणं आणि स्वच्छता करणं अशी मोहीम महापालिकेकडून राबवण्यात येते। यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचण्याचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण 1333 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याची माहिती अर्थसंकल्पात देण्यात आली। तर उर्वरित काँक्रिटीकरण हे 2 टप्प्यांमध्ये हाती घेणार असल्याचीही माहिती मिळाली आहे। भाजप नेते किरीट सोमय्यांनी मालेगावच्या छावणी पोलीस स्थानकातील सहाय्यक पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। बांगलादेशी रोहिंग्यांना मालेगावात जन्मदाखले वाटप केल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय। या प्रकरणी पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। वाशिममध्ये जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त सूर्यनमस्कार कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी यात सहभाग घेतला। सूर्यनमस्कार आणि योगासनांचे धडे शिबिरात सहभागी झालेल्यांना देण्यात आले। भिवंडीतील हनुमान नगरमध्ये 9 वर्षांच्या मुलीचा शेजाऱ्याने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला। यासीन शेख वय 20 वर्ष असे या विनयभंग करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। सध्या तो फरार आहे। मात्र बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि जमावानं बांगलादेशी समजून घरात राहणाऱ्या झारखंडमधून आलेल्या तिघांना जबर मारहाण केली। याबाबत पोलीस अधिक तपास करतायत। उल्हासनगरातील एका ज्वेलर्सच्या दुकानात हात चलाखी करून सोन्याचे दागिने लंपास करणारी महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। याची किंमत जवळपास 11,000 इतकी आहे। या महिलेपासून सर्व ज्वेलर्सनी सावधान राहावं असं आवाहन त्यांनी केलंय। कोर्टात डमी जामीनदार उभा करून आरोपींना जामीन मिळवून देणारं रॅकेट पुणे पोलिसांनी उघडकीस आणलंय। बनावट कागदपत्रांच्या आधारे ही टोळी काम करत होती। या प्रकरणी 2 वकिलांसह 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। सराईत घरफोडी आणि दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांच्या युनिट 6नं अटक केली। आरोपीकडून 6,40,000चे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत। आरोपीवर लोणीकंद रावेत पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीसह दुचाकी चोरीचे 7 गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते। चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यात कुख्यात वाघ शिकारी आणि तस्कर अजित राजगोंडाच्या अटक प्रकरणी आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पंजाबमधील होशियारपूरमधून सोनू सिंग याला अटक करण्यात आली। अजित राजगोंडाशी फोनवरून चर्चा केल्याचे पुरावे मिळाल्यानं ही कारवाई झाली। जळगावच्या अमळनेरमध्ये अज्ञात चोरट्यांनी दोघांना लुटल्याची घटना घडली आहे। या घटना 2 वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या। पातोंडा इथं गुंडांनी एकाला चाकूचा धाक दाखवत लुटलं तर दुसरीकडे एकाचा मोबाईल लंपास केल्याची घटना घडली। या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत।